हे गाइज, वेलकम बैक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण पेपर 2 चे IMP क्वेश्चन्स बघणार आहोत. आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये पेपर 1 चे IMP क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आता आपण पेपर 2 बद्दल बोलूया. आता जे पेपर 2 आहे तो आणि पेपर 1 मध्ये मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये काही सर्टन टॉपिक सांगितले होते जे कॉमन होते. वन ऑफ देम वॉज स्प्लीन अँड अदर वॉज द डायफ्राम. करेक्ट. आता ह्या लेक्चरमध्ये आपण पेपर 2 मध्ये स्टार्टिंग चॅप्टर वाईज सेम फॉर्मॅट मध्ये बघणार आहोत की आपल्याला काय काय एक्झॅक्टली म्हणजे प्रिसाइजफुली हे करायचंच आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी फर्स्ट टॉपिक आहे प्रमाण शरीर. आता प्रमाण शरीर हा युजली MCQ साठी येतो. तर अंजली प्रमाण आणि अंगुली प्रमाण तुम्हाला पाठच पाहिजे. याच्यातले श्लोक पण पाठ पाहिजे, फक्त ऍटलीस्ट त्याचं डेफिनेशनचा तरी, कारण त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक स्वरूपात तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि वेगवेगळ्या अंजली माहिती पाहिजे. एक अंजली कशाची आहे, दोन अंजली कशाची आहे, रजची 4 अंजली आहे, मस्तिष्क अर्ध अंजली आहे. तर हे सगळं तुम्हाला पाठ पाहिजे. परत ओज किती आहे, अर्धा आता पर ओज आणि अपर ओज असे 2 प्रकार आहे. तर जे पर ओज आहे, पर ओज किती आहे, अष्टबिंदू आहे. अपर ओज किती आहे, अर्धांजली आहे. तर हे सगळे आहे तुम्हाला पाठ पाहिजे आणि करावेच लागतील. बिकॉज MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू नी दोज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर अंगुलीमध्ये पण काही काही जे सर्टन इम्पॉर्टंट आहे तेच, जसं ललाट किती आहे, कर्ण किती आहे, हृदय किती आहे. परत स्त्री शोनी आणि पुरुष कटी सारखे असतात, बरोबर. तर ते सगळे 2-3 पॉइंट्स जे आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजे. 16 अंगुल आहे त्याचं प्रमाण. त्यानंतर कोष्ठ एवं आशय शरीर. कोष्ठ एवं आशय शरीर मध्ये शक्यतोवरती कोष्ठांग आणि त्याचे न्यूमरल्स येणार आहे. आता न्यूमरल्स म्हणजे काय की कोष्ठांग विविध आचार्यांनी किती सांगितलेत. चरकांनी वेगळं सांगितले, वाग्भटांनी वेगळं सांगितले, सुश्रुतांनी वेगळं सांगितले. तुम्हाला तिघांचं माहिती असलं पाहिजे, ते येऊ शकतात. तसंच आशय. आता एक एक आशयाबद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे. आता आशय लिहायला तर रक्ताशय, रक्ताशयमध्ये त्याच्यातले स्त्रोतसचे मूल टाकले तरीही काही वाद नाही आहे, पण लिहिणं हे इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. त्यात तुम्ही यकृत लिहिलं, प्लीहा लिहिलं, ते पण आहे. आशयामध्ये यकृत आणि प्लीहाच आहे, तेच त्याचे स्त्रोतमूल पण आहे. मग तुम्ही रेफर करून लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे. त्यानंतर सीरा शरीर. आता सीरा शरीर मध्ये नंबर आणि त्याचे टाइप्स इम्पॉर्टंट आहे. किती सीरा आहे, किती वातवह आहे, किती पित्तवह आहे, किती रक्तवह आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. प्रकार मध्ये सुद्धा त्याचे जे डिफरन्शिएशन आहे ते किती आहे ते तुम्ही लर्न करायचे. यात मॅक्झिमम लर्निंग पार्ट आहे. आता तुम्ही मला हे पण म्हणाल की मॅम सीरा, धमनी आणि स्त्रोतस शरीर जरी कमी मार्काला असले तरी त्यांच्यावरती LAQ लिहिलेलं आहे. तर हे तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये येऊ शकतं. नॉर्मली येत नाही सीरा धमनी, पण स्त्रोतस वरती LAQ येतो. ठीक आहे. धमनीमध्ये पण सेम आहे, नंबर्स आणि टाइप्स करायचे. श्लोक पाठ करा, नंबर किती आहे, प्रकार किती आहे ते महत्वाचं आहे, तेवढा पाठ करायचंय सगळ्यांनी. त्यानंतर स्त्रोतस शरीर. आता स्त्रोतस शरीर मध्ये नेमकं काय बघायचंय बघा. टाइप्स बघायचे आहेत. आता सगळ्यांना माहिती आहे अंतर्मुखी स्त्रोतस आणि बहिर्मुखी स्त्रोतस. अंतर्मुखी किती आहे, बहिर्मुखी किती आहे, अंतर्मुखी मध्ये चरकांनी किती सांगितलेले आहेत, सुश्रुतांनी किती सांगितलेले आहेत. आता याच्यात पण कन्फ्युजन होतो. चरकांनी 13 स्त्रोतस सांगितले, सुश्रुतांनी 11 जोडी म्हणजे टोटल 22 स्त्रोतस आहे. 11 जोडी येते, हे विसरायचं नाही. तर तो तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्याचे कारण की तुम्हाला MCQ मध्ये लिहिता नाही येतात 11 पेअर्स, 11 स्त्रोतस, 22 पेअर्स, 20 स्त्रोतस, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर ते तसं झालं नाही पाहिजे. तर टाइप्स आणि तुम्हाला त्याचे स्त्रोतमूलचे श्लोक सुद्धा पाठ असलेच पाहिजे. आता स्त्रोतमूलचे जे श्लोक असतात ते खूप जास्त महत्वाचे असतात. ठीक आहे. ऑल्सो त्याचे विद्ध लक्षण केले तरीही वेल अँड गुड असणार आहे ते. त्यानंतर कला शरीर करायचंय. कला शरीर मध्ये त्याचे प्रकार आणि श्लोक तुम्हाला करावे लागतील. आता कला आणि त्वचाचा एकच फॉर्मॅट आहे. जेवढे कला आहे ते प्रकार माहिती पाहिजे आणि त्याच्याबद्दल डिटेल मध्ये लिहायचंय. तसंच सेम फॉर्मॅट त्वचा असते. त्वचामध्ये पण त्वचा शरीर मध्ये बघताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याचं विरिही प्रमाण लिहायचंय. परत त्या त्वचामध्ये आघात झाल्यास कोणकोणती व्याधी उत्पन्न होऊ शकते ते सुद्धा तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागणार आहे. तो त्वचा शरीर मध्ये तो एक पॉइंट कसा असतो, एक्स्ट्रा ऍड झालेला आहे.
त्यानंतर कला शरीरमध्ये श्लोक खूप महत्वाचे आहे आणि ते कोणतं कार्य करतात तिथं. आता जसं श्लेष्मधरा कला आहे, त्यांनी काय सांगितलेलं त्याचे जे रेफरन्स आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे श्लेष्मधरा कलामध्ये जसं चाक असते, चाक फिरवण्यासाठी आपल्याला श्लेष्माची गरज पडते. हां, जे स्निग्ध पदार्थ असते. तशीच तो जो शरीर आहे तो पण एक चाकसारखा आहे आणि त्याला फिरवण्यासाठी आपल्याला श्लेष्मा म्हणजे स्निग्धताची गरज पडते. तर हे तुम्ही तिथं रेफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे, की कशाशी कंपेअर केलेलं आहे. आता कशात त्यांनी लोटसचे जे खालचे रूट्स आहेत त्याच्याशी रसवने रक्तवाहक जे कला आहे ते कंपेअर केलेली आहे. तर का कंपेअर केलेली आहे? कारण की ते पण संपूर्ण शरीरात पसरलेली आहे ना छोटे-छोटे कॅपिलरीज फॉर्मॅटमध्ये. तर ते इथं कंपॅरिझन सुद्धा इक्वली महत्वाचं आहे. तर तुम्हाला श्लोकाचा अर्थ नीट कळालेला असलेला पाहिजे. आता श्लोकाचा अर्थ काय, त्यात रेफरन्स काय, हे सगळं तुम्हाला नीट माझ्या लेक्चर्समध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, ॲपवरती तुम्ही प्लीज जाऊन तिथं एकदा व्हिजिट करा. एक डेमो लेक्चर बघा, म्हणजे एक तुम्हाला आयडिया येईल, की नेमकं आम्हाला कन्वे काय करायचंय तुमच्यापर्यंत. ओके? त्यानंतर इंद्रिय शरीरमध्ये इंद्रिय पंचपंचक माहिती पाहिजे, म्हणजेच अधिष्ठान, अर्थ. प्लस मी प्रत्येक इंद्रियाबद्दल तुम्हाला ऑलरेडी डिटेलमध्ये शिकवलंय. तर इकडं सगळे इंद्रिय करावेच लागतील. बघितलं गेलं तर चक्षुरेंद्रिय सगळ्यात महत्वाचं आहे. बट याचा अर्थ हे नाही की तुम्ही बाकीचे इंद्रिय स्किप करताल. आता जे इंद्रिय आहे त्याच्यामध्ये जे चक्षुरेंद्रिय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हाय कंटेंट आहे. त्यात पटल आहे, संधी आहे, मंडल आहे. हे सगळे वेगवेगळे कॉन्सेप्ट्स आहे. आता हे जर तुम्ही इथं पक्क केलं ह्याच वर्षी, तर तुम्हाला 3rd इयरला तेच इझी कॉन्सेप्ट जाणार आहे. ठीक आहे? आणि एक मन काय आहे? उभयेंद्रिय आहे. अगेन व्हेरी, व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण याच्यावरती भरपूर काही आहे विचारण्यासारखे. गुण आहे, दोष आहे, ते विषय आहे, त्याचे कार्य आहे. हे सगळं तुम्हाला विचारलं जाऊ शकते. विषयाबद्दल डिटेल एक्सप्लेन करायला लावू शकतात. ठीक आहे? मनामध्ये भरपूर कॉन्सेप्ट आहे म्हणून एक तो विचारू शकतात. नेक्स्ट त्वचा शरीर, ते तर मी तुम्हाला सांगितलं. त्वचा, त्वचा चरकानुसार, सुश्रुतानुसार. चरकानुसार कोणते व्याधी आहे, सुश्रुतानुसार कोणते व्याधी, हे सुद्धा तुम्हाला करावे लागतील. आता त्याच्यामध्ये ना इफ्स, ऑर आणि बट्स असा प्रश्नच येत नाहीये. जे आयुर्वेद पार्ट आहे ते तुम्हाला पूर्ण करावंच लागेल. त्यामध्ये इफ्स, ऑर आणि बट्स नाहीये. ठीक आहे? त्यानंतर आपण बघूया मर्मशारीर. आता मर्मशारीरचा कॉन्सेप्ट बघा. मर्मशारीर अगेन खूप महत्वाचं आहे. आता मर्ममध्ये काय, मर्म म्हणजे व्हायटल पॉइंट्स सांगितलेले आहेत. आता त्यामध्ये LAQ फिक्स असतो 15 मार्कामध्ये. जसं पेपर 1 मध्ये गर्भ इम्पॉर्टंट आहे, पेपर 2 मध्ये मर्म इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फिक्स क्वेश्चन फ्रॉम आयुर्वेदिक पार्ट. आता गर्भामध्ये तरी कधी कधी असं होऊ शकत होतं की एम्ब्रिओलॉजी मधून फिटल सर्क्युलेशन येईल आणि होऊ शकते कदाचित तुमचे 4चे 4 LAQ जे असतील ते मॉडर्न मधून आले. पण यामध्ये तो चान्सच नाहीये, कारण की मर्म आहे, स्त्रोतच आहे. एक तरी LAQ जो आहे तो फिक्स आयुर्वेदातला येतोच. कधी स्त्रोतसचा येऊ शकतो, कधी मर्मचा येऊ शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट तर मर्ममध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन पार्ट पाहिजे. मॅक्स टू मॅक्स वेळेस एक्झाम मध्ये डायरेक्ट क्लासिफिकेशन विचारतात. सध्या प्राणहर नाही विचारणार, त्रिमर्म नाही विचारणार, कोणताच हे मर्म नाही विचारणार, पण डायरेक्ट क्लासिफिकेशन विचारतात की विविध आचार्यानुसार मला क्लासिफिकेशन लिहून द्या. मग तुम्हाला माहिती पाहिजे ना क्लासिफिकेशन मध्ये काय, की रचनेनुसार कोणता मर्म आहे, परत परिणामानुसार कोणता मर्म आहे, परिमाणानुसार कोणता मर्म आहे. असे विविध शिकवले होते मी तुम्हाला. आय गेस 4 का 5 वेगळे क्लासिफिकेशन शिकवलेले आहेत मी. प्लस ते व्हिडिओज युट्यूबला पण आहेत. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की मर्म कोणते आहेत, किती आहेत, त्याला पाठ कसं करायचंय. तर हे तुम्हाला शाखागत आहे, उरोगत आहे, सद्य प्राणहर आहे. हे सगळे जे मर्म आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. बघा लिहिलंय मी, शाखागत, सद्य प्राणहर, उरोगत. तसंच विषलग्न आहे, वैकल्यकर आहे. वैकल्यकर नॉर्मली येत नाही, पण विषलग्न मर्म मात्र येतो. कारण मोजके 2च मर्म आहे, स्तपनी आणि उत्क्षेप. मग ते का नाही येणार ना पेपरला, ते येऊ शकतो पेपरला. ते एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. त्रिमर्म अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. त्रिमर्म मध्ये चरकानुसार कन्सिडर करायचंय. काय कन्सिडर करायचंय? हृदय, हृदय, नाभी आणि बस्ती, बरोबर ना? की हृदय, शीर आणि बस्ती. तर हृदय, शीर आणि बस्ती असते. हे गोष्ट विसरायची नाहीये. शीर सांगितलेलं आहे, नाभी सांगितलेली नाहीये. हे 2 महत्वाचे पॉइंट्स आहे. भरपूरदा तुम्हाला MCQ मध्ये हृदय, नाभी, बस्ती असते आणि तुम्ही लोक काय करता, विदाउट क्वेश्चन रीड करून खुशाल त्याला हृदय, नाभी, बस्तीला मार्क करून येतात. असं करायचंय का तुम्हाला? नाही. हृदय, शीर आणि बस्ती त्याचा आन्सर आहे. त्यानंतर आपण मॉडर्न कडे जाऊया.
फर्स्ट इज द रेस्पिरेटरी सिस्टम. आता रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये सगळ्यात आधी आपल्याला काय बघायचंय बघा, तर लंग्स, फॅरिंग्स, लॅरिंग्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्लुरा, ब्रॉन्कियल ट्री, डायफ्राम आणि ट्रकिया. हे मला माहिती आहे जास्त टॉपिक आहे, बट रेस्पिरेटरी सिस्टम मध्येच फक्त जास्त टॉपिक आहे. बाकी ठिकाणी कम्पॅरेटिव्हली भरपूर कमी टॉपिक्स आहेत. लंग्स तर एलएक्यूचा पॉइंट आहे. डायफ्राम आणि ट्रकिया एसईक्यूचा आहे, डायफ्राम एसईक्यूला येतो, प्लुरा एसईक्यूला येतो, फॅरिंग्स लॅरिंग्स एसईक्यूला येतात. नॉर्मली एलएक्यूला येतात, फक्त एकच टॉपिक असतो, तो आहे लंग्स. आता लंग्स मध्ये पण ब्रॉन्कोपल्मरी सेगमेंट वेगळा करायचा आहे, ब्रॉन्कियल ट्री वेगळा करायचा आहे, मीडियास्टिनल सर्फेसेस डिफरंट करायचे, त्याच्यात पण 3-4 छोटे छोटे एसईक्यूचे टॉपिक्स आपल्याकडे आहे लंग्स मध्ये इंडिव्हिज्युअली सुद्धा. तर आता नॉर्मली रेस्पिरेटरी सिस्टम वरती एलएक्यू येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण त्याच्यावर मात्र एसईक्यू 100% तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट इज आर डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये एवढे 4-5 पॉइंट आहे ते मी काढलेत, पण इन डिटेल डायजेस्टिव्ह सिस्टम भरपूर मोठा आहे आणि काही विचारलं जाऊ शकतं. बट मोस्ट कॉमन काय, स्टमक, लिव्हर, स्प्लीन, पॅन्क्रियाज, 9 रिजन्स ऑफ ॲब्डोमेन आणि पेरिटोनियम. एवढ्यांदा रिपीट होतात. याच्यात इसोफेगस खूप रेअरली येतो, एनल कॅनल खूप रेअरली येतो, रेक्टम खूप रेअरली येतो. असं रेग्युलर क्वेश्चन्स नाही आहेत. रेग्युलर जे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला दिलेले आहेत. दॅट इज स्टमक, लिव्हर, स्प्लीन, पॅन्क्रियाज, 9 रिजन्स ऑफ ॲब्डोमेन अँड पेरिटोनियम. पेरिटोनियमवर सुद्धा एवढ्यांदा एससीक्यू विचारलेला गेलाय. परत एमसीक्यू विचारतात, कारण पॅरायटल पेरिटोनियम असते, विसिरल पेरिटोनियम असते, कोणता पेन सेन्सिटिव्ह असतो, कोणता पेन इनसेन्सिटिव्ह असतो, हे सगळं खूप मॅटर करतं, ते तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट इज द कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम. आता ह्यात घेण्यासारखेच 2-3 टॉपिक असते, हार्ट, ॲब्डोमिनल एओर्टा आणि पेरिकार्डियम. हे मी डिफरंट याच्यासाठी लिहिलंय, कारण हार्ट एलएक्यूचा पॉइंट असतो, ॲब्डोमिनल एओर्टा आणि पेरिकार्डियम हे कशाचे पॉइंट्स असतात, मात्र एसएक्यूचे पॉइंट्स असतात. हे दोन नेहमी एसएक्यूलाच येतात, एलएक्यूला शक्यतोवर येत नाही. ठीक आहे, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया युरिनरी सिस्टम. युरिनरी सिस्टम मध्ये काय आहे, आपले फक्त किडनी, युरेटर, युरिनरी ब्लॅडर एवढंच महत्वाचं आहे. आता यात युरेथ्रा पण विचारतात, बट युरेथ्रा रेअर आहे, युरेथ्रा रेग्युलर नाहीये. बट किडनी आणि ब्लॅडर हे एवढ्यांदा एलएक्यूला आलेले आहेत, ते मॅक्झिमम चान्सेस असतात एलएक्यूला येण्याचे. युरेटर मध्ये एक स्पेसिफिक कॉन्सेप्ट असतो कन्स्ट्रिक्शन्स म्हणून. आता तो का इम्पॉर्टंट आहे कन्स्ट्रिक्शन्स, कारण की कन्स्ट्रिक्शन्स मध्ये ना तुम्हाला काय असतात, स्पेसिफिक 4-5 पॉइंट्स दिलेले आहेत, जिथं युरेटर जे असते ती कशी असते, छोटीशी असते, दबलेली असते, आणि जिथे आपल्याला किडनी स्टोन्स होण्याचे काय असते, चान्सेस जास्त असतात. म्हणून ते पॉइंट्स तुम्हाला सेपरेटली हायलाइट करून दिलेले आहेत. मग ते सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतो फॉर एससीक्यू. मग ब्लॅडर मध्ये पण एससीक्यूचे भरपूर पॉइंट्स आहेत. तुम्हाला त्याचे लिगामेंट्स विचारले जाऊ शकतात, इंटिरियर विचारला जाऊ शकतो, किडनी मध्ये तुम्हाला त्याचे रिलेशन्स एससीक्यू म्हणून विचारलं जाऊ शकतो. सो असं नाहीये की पॉइंट्सची इथं कमी आहे. ठीक आहे. एसएक्यू तुम्ही जर एलएक्यू प्रिपेअर केला तर तुमचा एसएक्यू ऑटोमॅटिक प्रिपेअर होतो, तुम्हाला तिथे एफर्ट्सच टाकायची गरज पडत नाही. सो ऑलवेज माझा मंत्रच एक असतो, स्टार्ट गोईंग फॉर एलएक्यूज. एसएक्यू तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त कव्हर करता. ओके, ऑलवेज स्टार्ट गोईंग फॉर एलएक्यू. नेक्स्ट इज द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. त्यात आपण फॅलोपियन ट्यूब, लिगामेंट्स ऑफ युटरस बघूया, लॉब्स ऑफ प्रोस्टेट अँड स्क्रोटम. आता मी तुम्हाला माझं पर्सनली माझं मत असं आहे की रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हा आहे 6 मार्काला. क्वेश्चन येतो एक, तो बी एसएक्यू. आता व्हॉट आय फील इज की जेव्हा तुमच्याकडे 95% पेपर सॉल्व्ह करण्याचा चान्स आहे, तुम्ही या एका याच्यासाठी एवढे टॉपिक्स वाचणार आहे का? त्यात सुद्धा मी खूप छाटून दिलेले आहेत. याच्यापेक्षा आय गेस 4 टाइम्स जास्त टॉपिक आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये. आता तुम्ही कितीही वाचलं तरी देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी की तुम्ही हे 4 टॉपिक जे केलेत त्याला सोडून काहीतरी क्वेश्चन येणार आहे. बरोबर, देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी. सो माझं पर्सनली असं म्हणणं राहील की हा जो टॉपिक असतो त्याच्यावर एवढा फोकस नका देऊ की त्याच्या चक्करमध्ये बाकीचे. मला भरपूर मेसेजेस येतात मुलांचे, मॅम रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मॅम रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. बट तुम्ही मुलं हेच बघत नाहीये की जेव्हा तुमच्याकडे 95 मार्क्स असतात सोडवायला, तुम्ही त्या एका एसएक्यू साठी वाय यू हॅव टू स्ट्रगल सो मच. कारण हा एक वास्ट टॉपिक आहे आणि याच्यावर काहीही विचारू शकतात ते. सो तुम्हाला माहितीच नाहीये. आता मी जर याच्यातून इम्पॉर्टंट काढायला बसले तर दरवर्षी एक नवीन प्रश्न आलेला आहे अँड इट इज नॉट रिपीटेड. आता दरवर्षी एक नवीन प्रश्न आलेला आहे म्हटल्यावरती तर मी काय तुम्हाला तेवढे 10-12 पॉइंट जेवढे आलेले ते सगळे लिहत चालू का? मग तुम्ही ते सगळे करणार आहे का? सो देर इज अ नो पॉइंट फॉर विथ डुईंग दिस इज व्हॉट आय फील. लाईक
it will give you a 0 output if the question does not come. If, okay, there is again an if here. सो ही तुमची चॉईस असणार आहे. इफ यू आर फीलिंग गुड, तुमच्याकडे तुम्ही वर्षभरापासून अभ्यास केलेला आहे. पहिली गोष्ट, तुम्ही वर्षभरापासून अभ्यास केला असता तर तुम्हाला इथे IMPची गरजच पडली नसती. ठीक आहे. सो वर्षभराचा तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि मग तुम्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टम करताय, ठीक आहे. बट तुम्ही जर खूपच एंडवरती येऊन आता अभ्यास करायला बसलेत तर आय थिंक यू कॅन स्किप रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कम्प्लिटली. ठीक आहे. त्यानंतर सेन्सरी ऑर्गन्स, ऑफकोर्स सेन्सरी ऑर्गन्स आय, इयर, नोज, टंग आणि स्किन आहे आणि तुम्हाला 5चे 5 करायचे आहेत. त्यात व्हेरी कॉमन आय LAQला येतो, नोज LAQला येतो, टंग LAQला येतो. इयर खूप मोठा टॉपिक आहे. नॉर्मली 15 मार्क्सला आधी LAQला यायचं, आता नाही येत. पण आता SAQला त्याच्यातले भरपूर, कधी मिडल एअर कॅव्हिटीज विचारतील, कधी फक्त टिम्पॅनिक मेम्ब्रेन्स विचारतील, कधी फक्त इनर इयरच विचारते. सो त्याला बिट्स अँड पीसेस करून खूप विचारू शकतात. नोजमध्ये फक्त लॅटरल वॉल विचारतात, फक्त मीडियल वॉल विचारतात. टंगमध्ये फक्त पॅपिला विचारतात, फक्त मसल अटॅचमेंट विचारतात. सो याच्यामध्ये पण खूप सारे SAQ बनवू शकतात. सो इफ जर तुम्ही LAQ प्रिपेअर केला तर तुमचं ऑटोमॅटिक इथे SAQ कम्प्लीट होत आहे. ऑल्सो जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. प्लस आमच्या यूट्यूब चॅनलशी प्लीज बी कनेक्टेड आणि इंस्टाग्रामला सुद्धा आम्हाला फॉलो करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.